आता निघालोय धरमपूरला आंब्याची खरेदी करण्यासाठी। सुरतपासून 1.5 ते पावणे 2 तासाच्या अंतरावरती धरमपूर हे आंब्याचं खूप मोठं मार्केट आहे, तेच तुम्हाला पण दाखवणार आहे आज। हे ते मार्केट आहे ज्यासाठी इतक्या लांबून आपण आलोय। आता धरमपूरचं फ्रूट मार्केट आहे, होलसेलर्स आहेत हे सगळे, जवळ असं लागून सगळे शॉप्स आहेत। इथे काय आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती माल घेतला आणि विकला जातो। इथे सप्लायर्स येतात, नाशिक, संगमनेर आणि ते असं पहाडी वगैरे म्हणतात, जंगली आम है, पहाडी है, बिना पानी वाला माल है, असं वगैरे आपल्याला ते सांगतात। याचा अर्थ मग ते वेगवेगळ्या म्हणजे गोडवा वेगवेगळा असतो फळांना। आता काय की 28 मे आहे आज आणि आज आम्ही इथे आलो आहोत। तर हापूसचा सीझन संपलाय, त्यामुळे हापूस आंबा आपल्याला नाही मिळणार। आम्ही केसरचे चाहते आहोत आणि केसरचा सीझन पीकवरती आहे, त्यामुळे आज मी खूप सारे केसर आंबे तुम्हाला दाखवू शकणार आहे। आत्ता म्हणजे मे संपायला आलाय आणि जून सुरू होते, त्यामुळे लोणच्याच्या पण खूप कैऱ्या आपल्याला मिळतात। या गाड्या दाखवण्याचं कारण असं आहे की हे वेगवेगळे सप्लायर्स आहेत, हे जे टेम्पो दिसतात ना ते सप्लाय करतायत आणि कारमध्ये लोक खरेदी करायला आलेत खाण्यासाठी। हे बघा, हे केसर आंब्याचं कॅरेट आहे, हिरवी गार कैरी आहे। हे तोतापुरी आहे, कोणीतरी घेतलंय, पॅक केलंय त्याला। तोतापुरी पण खूप छान असतो चवीला। हे बघा, हे असं कॅरेट्स त्यांनी ठेवलेले असतात। 20 किलोचं एक डबा आहे तो, तर आपल्याला हवा तो आपण सिलेक्ट करायचा, त्यांनी वजन करूनच ठेवलेलं असतं आधीच। हे बघा, अशा पद्धतीने ते मांडलेले असतात। 4 दिवसामध्ये कैरी पिकून खाण्यासाठी तयार होते। हे बाबांनी विचारलं होतं हा कुठला आंबा आहे म्हणून। हा बदाम आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला हा केसर आहे। इथे ना हे लोक देसी म्हणतात, ह्या देसी आंब्याच्या जाती आहेत। खरं म्हणजे त्याचे छोटे छोटे आंबे आहेत ना, ते असं त्याला चोखून खातात, छान लागतात ते, त्यांची टेस्ट खूप छान असते। हे सुंदर लाल रंगामध्ये आंबे आहेत, वनराज नावाची जात आहे। हे बघा, याच्याकडे खूप वेगवेगळे म्हणजे शक्यतो यांच्याकडे देसी आंब्याचे प्रकार जास्त आहेत। हे काका तेच सांगतायत 400 रुपये म्हणजे 20 किलो आंबा तुम्हाला 400 रुपयाला मिळतोय। हे दोन्ही जे दाखवते मी, हे आम्ही त्यांना खूप वेळा विचारलं की पिकून ते गोड होतात का म्हणून, कारण हे घेण्याची खूप इच्छा होती। 90च्या किड्सला माहिती असेल की आंबा कसा, तो छोटे छोटे आंबे आणायचे आणि पाण्यात टाकून ठेवायचे आणि ते चोळून खायचे, ती गंमतच वेगळी असते। त्यामुळे आम्ही ते जे छोटे आंबे आहेत ना त्यातनं आम्ही हा त्यांनी कापून दाखवला आम्हाला, पण याची काही चव आम्हाला फारशी नाही आवडली। पण यातनं ना आम्ही 5 किलो घेतले आणि खूप छान झाले ते नंतर। या काकांचं म्हणणं काहीतरी वेगळंच होतं, छोटे आंबे घेऊ नका, त्यातनं रस फारसा निघणार नाही, तुम्हाला घ्यायचा असला तर केसर घ्या। आता ह्यांना कोणी सांगावं, ऑलरेडी 20 किलो केसर घेऊन गाडीत ठेवला आहे म्हणून। प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा, त्यांना वाटलं पहिल्यांदाच खरेदी करतायत आणि मग त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या। हे बघा, हा आंबा आम्ही टेस्ट केला होता आणि आईचे एक्सप्रेशन्स बघा तुम्ही, खूप आंबट होता। खरं तर ना ही एक मॅजिकल गोष्ट आहे की आंबा घेतल्यानंतर तो आधी आंबट लागतो आणि 4 दिवसात तो इतका गोड होतो। यांना पण आम्ही विचारलं होतं, प्रत्येकाचा वेगळा व्ह्यू असतो। मी म्हणाले ना की हे आंबे त्यांनी आम्हाला घ्यायला लावले, याचा रस छान लागतो, देसी आहे असं म्हणाले। आता बघूया याचं काय करायचं ते, कारण अजून नाही ठरलं आहे की काय घ्यायचं। ऑलरेडी 20 किलो झाला आहे आणि आणखीन 20 किलो मिनिमम घेणार कुठला तरी। हे बघा, महालक्ष्मी शॉप, इथून आम्ही याच्याकडे ना देसीच, मी म्हणाले ना देसी आंबे खूप होते। यावर्षी ना जरा गंमतच झाली, आम्हाला मागचं मार्केट कळलं, आधीचं जे दाखवलं ना त्याच्यापेक्षा मोठं मार्केट आहे हे। आणि इथे किती म्हणजे 10-12 लेन्स आहेत
जसं आतमध्ये असं ते सिमेंटचे परमनंट शॉप्स आहेत आणि तिथे आधी जो बघितला ना त्याच्यापेक्षा चौपट पाचपट माल आहे बघा. मी आता दशेरीचं कॅरेट पण दाखवलं तुम्हाला आणि हे देसी आंब्याचं दाखवलं. इथे हापूसचे पण कॅरेट्स आहेत जे संपायला आलं आहे, खूप नाही मिळणार आपल्याला पण अवेलेबल होतील खरे. हे बघा हे केसर आहे, असं लाईननी एका शॉपमध्ये ठेवलेलं आहे. कौन सा आम है? रूस है। रूस ये अचार में चुनने ये अचार में बहुत अच्छा होता है। ऐसा अथाड़ा के लिए है। अच्छा अथाड़ा के लिए अथाड़ा में 1 नंबर का। ओके तो अभी इसका अचार हो जाएगा, डल जाएगा मतलब? इसका अचार खाने में बहुत अच्छा, जितना केरी है सबसे अच्छा इसी का अचार होता है। तो लोग लाडवा भी बोलते हैं, एक तो रूस भी बोलते हैं लोग, लाडवा भी इसको बोलते हैं। लाडवा बोलते हैं, ओके। ये कैरी है लाडवा। अच्छा क्या है इसका रेट, क्या है इसका रेट? तो अभी इसका 2000, 1900, 1800 ऐसा इसका रेट का भाव चलता है। लोणच्याची कैरी म्हणाले रूस, खूप गुजराती लोकांचा फेमस आहे. लाडवा लाडवा म्हणतात, ते छान लागतं म्हणतात त्याचं लोणचं खूप. तेच त्यांना विचारत होते. ही जे तिकडे देसी देसी म्हणत होते ना, ही वनराज कैरी आहे. याची टेस्ट नीलम आंब्यासारखे लागते असं यांचं म्हणणं होतं आणि ही पण लोणच्यासाठीच वापरतात असं सांगितलं त्यांनी. ही राजापुरी कैरी आहे, तिकडे आपल्याला बघायलाच नाही मिळाली ना. ही या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि ही तोतापुरी आहे, ही पण तिकडे खूप नाही पाहायला मिळाली, लिमिटेड 1-2 शॉप्सवरती होती, पण इथे भरपूर आहे. आणि आता डोळ्याचं पारणं फिटावं इतके आंबे दाखवणार आहे तुम्हाला.